सांगोला तालुक्यात सद्य गेल्या काही परिस्थितीत आता दिवसांपासून सुरू आपण असलेल्या नाझरा, मुसळधार पावसामुळे सरगरवाडी, कडलास, झापाजीवाडी, जवळा, सोनन, उलनवाडी या वाटंबरे, भागातला अकोला आता आपण आदी दौरा केलेला गावांमध्ये आहे। या शेती भागात पिकांचे मोठ्या डाळिंबाच्या प्रमाणावर पिकाचं नुकसान खूप झाले आहे। मोठं नुकसान या झालेलं आहे। अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची आपण पिके ज्या ठिकाणी उद्ध्वस्त उभारले झाली त्या असून बाजूलाच घरांचे व ओढा आहे, रस्त्यांचेही तो ओढा मोठे नुकसान फुटून झाले आहे। सर्व या पाणी हे पार्श्वभूमीवर बागांमध्ये आलेलं सांगोला आहे। तालुक्याचे आमची आमदार डॉक्टर शासनाला बाबासाहेब मागणी देशमुख आहे इथल्या यांनी शेतकऱ्यांच्या स्वतः वतीनं, प्रत्येक या गावाला भेट मतदारसंघातल्या देऊन तमाम प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या पाहणी वतीनं केली, तर की आमदार देशमुख बागायतीला यांनी हेक्टरी 1 बाधित लाखाची मदत शेतकऱ्यांची तात्काळ वेदना समजून शासनाने घेत द्यावी तात्काळ आणि ज्या पंचनामे फळबागा करून आहेत नुकसानग्रस्त त्याला शेतकऱ्यांना 2 हेक्टरी लाखाची 1 हेक्टरी लाख रुपयाची मदत मदत जाहीर मिळावी। करावी अशी त्याचबरोबर मागणी जी केली। घरांची पडझड झालेली आहे, घरामध्ये पाणी शिरलेलं आहे, त्या ती परिस्थिती बघून पंचनामे करून तात्काळ शासनाने मदत द्यावी ही आमची मागणी आहे। आज या भागामध्ये जवळजवळ कोळा मंडल असेल, नाझरा मंडल असेल, सोनन मंडल असेल, शिवना मंडल असेल, जवळा मंडल असेल, या सर्व भागाचा आता आम्ही तहसीलदार साहेबांना सोबत घेऊन दौरा केलेला आहे। खूप मोठी नुकसान या शेतकऱ्यांचं आणि काही कडलास आणि राजुरी सारख्या गावांमध्ये 25-30 घरांचं नुकसान झालेलं आहे। निश्चितपणे शासन स्तरावरती प्रशासकीय अधिकारी म्हणून तहसीलदार साहेब पंचनामे करतील। कृषी मंत्र्यांना मगाशी फोनवरनं संपर्क साधलेला आहे। जयाभाऊंशी पालकमंत्री आहेत त्यांच्याशी संपर्कात आहोत। जयाभाऊंनी CM साहेबांना फोन केलेला आहे। अशा पद्धतीने तात्काळ लवकरात लवकर या तालुक्यातल्या ग्रामीण भागातल्या गोरगरीब शेतकऱ्यांना शासन मदत करेल अशी अपेक्षा आहे। आणि आमची जी मागणी आहे 1 लाख आणि 2 लाखाची ती तात्काळ शासनाने मंजुरी द्यावी एवढी विनंती आपल्या माध्यमातून।